करणारा देव आहे, तू रक्षण करणारा आमचा रक्षण करता आहे. तर त्याचं वचन आज आमच्याकडे आलेलं आहे. जकरिया याचा दुसरा अध्याय. तो संरक्षण कसा करतो? जकरिया याचा दुसरा अध्याय 8 ते 9 वचन. जकरिया याचा दुसरा अध्याय 8 ते 9. ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले, ज्या राष्ट्रांनी तुम्हास लुटिले त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. त्यांच्याकडे प्रताप मिळविण्यासाठी त्याने मला पाठविले आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करेल, जो कोणी तुम्हास स्पर्श करेल. लक्ष देऊन ऐकाय वचन. जो कोणी तुम्हास स्पर्श करेल तो त्याच्या डोळ्यांच्या बुबुळालाच स्पर्श करेल. त्यांच्या बुबुळाला च हा शब्द वापरण्यात आलेला आहे. जो कोणी तुम्हास स्पर्श करेल तो त्याच्या म्हणजे परमेश्वर यावे येशुवा परमेश्वराच्या बुबुळाला स्पर्श करेल. स्पष्ट देवाचं वचन आहे. ही तुम्हाला दिलेली हमी आणि खात्री आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कान देऊन ऐका, कारण देवाचा पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत आहे. जो कोणी तुम्हाला स्पर्श करेल तो परमेश्वराच्या बुबुळालाच स्पर्श करेल. कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लक्षात घ्या, बुबुळाला स्पर्श केल्याबरोबर आपल्या शरीराचा अवयव हात मजबूत असतो, तो फटकन जो कोणी स्पर्श करेल त्याला अपोज करतो, प्रतिकार करतो, जोरदारपणे प्रतिकार करतो. एक तर फटकारा मारतो, नाहीतर तिथून नाहीसा करतो. बरोबर आहे. बुबुळाला स्पर्श करू दिला जात नाही. पहा, मी आपला हात त्याचवर उभारील. जो कोणी परमेश्वराच्या बुबुळाला स्पर्श करेल त्याला म्हणतो, पहा मी त्याचवर आपला हात उभारील व त्यांची सेवा करणारे त्यास लुटतील. तेव्हा तुम्हाला समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठविले आहे. तेव्हा त्यांना समजेल की सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे. ही देवाची खात्री आणि हमी आहे. हा परमेश्वराने तुम्हाला दिलेला ऍश्युरन्स आहे. जकरिया दुसरा अध्याय 15 वचन. जकरिया याचा दुसरा अध्याय 15 वचन. परमेश्वर म्हणतो, तिच्या स्वभावात म्हणजे ज्या व्यक्तीनं परमेश्वराला यावेला येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून आपल्या अंतःकरणात स्वीकारलेला आहे, त्या व्यक्तीला परमेश्वर म्हणतो तिच्या स्वभावात मी तिला अग्नीचा कोट होईल. त्या व्यक्तीला मी अग्नीचा कोट होईल व तिच्या खाली मी तेजोमय होईल. त्याचं संरक्षण कसं आहे? तो अग्नीचे कोट तुमच्या भोवती होईल. स्वतः अग्नीचा कोट म्हणून तुमच्या अवतीभोवती थांबेल. असं परमेश्वर यावे येशूवाचं तुम्हाला अभिवचन आहे. कसा संरक्षण करतो, काय अभिवचन देतो? कान देऊन ऐका. यशायाचा 54 अध्याय 17 वचन. खूप सुंदर वचन परमेश्वर आज ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देत आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देत आहे. यशाया 54:17. तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतेही हत्यावर तुझ्यावर चालणार नाही. तुझ्यावर चालविण्याकरिता घडविलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना जे तुझ्यावर आरोप ठेवतील त्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वेतन आहे. हीच माझ्याकडून मिळालेली धार्मिकता आहे. हीच माझ्याकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. आपण मागच पाहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते ज्यावेळेला आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारतो. त्यावेळेला त्याची धार्मिकता आम्हाला प्राप्त होते. त्याबरोबर काय हमी देतो, काय खात्री देतो? तुला दोषी कुणाला ठरवता येणार नाही. कोणती जीवा तुला दोषी ठरवू शकणार नाही. तुझ्या विरोधात घडविलेलं प्रत्येक हत्यार परमेश्वर निकामी करतो. जी व्यक्ती परमेश्वराला आपला तारणारा देव म्हणून स्वीकारते त्याला
कोणत्याही हत्यार तुझ्यावर चालणार नाही व तुला तुझ्यावर आरोप ठेवणारा जीवांना तू दोषी ठरवशील. ते तुला दोषी ठरवू शकणार नाही, तू दोषी ठरवशील. हेच परमेश्वराच्या सेवकाचे वेतन आहे. देवाच्या सेवकाला, जो देवाची सेवा करतो, तारणारा देव परमेश्वराला आपल्या अंतःकरणात घेतो आणि तो तारणारा देव कसा आहे हे सांगत जी सुवार्ता सांगतो, सेवकाही करतो. लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे, तुम्हा प्रत्येकाने ज्याने आपल्याला येशू ख्रिस्ताला तारणारा देव म्हणून स्वीकारले त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने त्याचं सेवक कार्य करण्यासाठी निवडलेलं आहे. त्याची सुवार्ता सांगण्याची आज्ञा केलेली आहे. जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा. मत्तय 28:19 आणि 20. प्रत्येकाला परमेश्वराने हे अभिवचन दिले, ही आज्ञा दिलेली आहे. लक्षात घ्या. आणि जो हे काम करतो, जो हे कार्य करतो, त्याला परमेश्वर पूर्ण संरक्षणाची हमी देतो. स्तोत्रसंहिता 119 114 वचन. स्तोत्रसंहिता 119 114 वचन. माझा आश्रय तू माझा आश्रय व माझी ढाल आहे, मी तुझ्या वचनाची आशा धरितो. तू माझा आश्रय व माझी ढाल आहे, मी तुझ्या वचनाची आशा धरितो. परत एकदा स्तोत्रसंहिता 20 आणि पहिलंच वचन. स्तोत्रसंहिता 20 आणि पहिलंच वचन. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको, याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. लक्षात घ्या. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको आणि याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करो. संकटाच्या दिवशी तो तुझी प्रार्थना आहे. माझ्या प्रियांनो, ही सगळी अभिवचनं आणि अशी काही अभिवचनं या बायबलमध्ये परमेश्वराने तुम्हाला दिलेली आहे. आणि तो सांगतो, तो तुमचा संरक्षण करता देव आहे. तो तुम्हाला खात्री देतो, ऍश्युरन्स देतो, हमी देतो. माझ्या प्रियांनो, कोरोनाच्या नंतर जगाची परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. माइंडसेट बदललेला, विचार करण्याची पद्धत बदललेली, वागण्याची पद्धत बदललेली आहे. आपल्याला युज टू झाल्यामुळे, आपल्याला आता त्याची सवय होत चालल्यामुळे आपल्याला ते जाणवत नाही. पण कोरोनाच्या नंतर प्रत्येक व्यक्ती, समाज, देश बदलून गेलेला आहे. व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बदललेली आहे. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. स्वतःबद्दल विचार करण्याची पद्धत बदललेली आहे. इतरांबद्दल विचार करण्याची पद्धत बदलून गेलेली आहे. जसे आपण आधी होतो तसे बिलकुल राहिलेलं नाही, बिलकुल राहिलेलं नाही. प्रत्येक जण सेल्फ सेंटर झालेला आहे, सेल्फिश झालेला आहे. प्रत्येक जण आपला स्वतःचा विचार करायला लागलेला आहे. कारण मृत्यू जवळून पाहिलाय. भीती काय असते मृत्यूची, एकटेपणा काय असतो, आयसोलेट राहणं काय असतं, एकांतात क्वारंटाईन होणं काय असतं. पूर्ण समाजाचं काम ठप्प झालेलं होतं, देशाचं काम ठप्प झालेलं होतं. चाळीच्या चाळी बंद झालेल्या होत्या, सगळ्या सोसायट्या बंद झालेल्या होत्या, सगळी कामं बंद झालेली होती. सगळे शांत घरामध्ये एकटे भयानं ग्रासून गेलेले होते. आणि त्यावेळेला कोणी मदतीला येत नव्हता. जो तो आपापला जीव बघत होता, जो तो आपल्याला काही त्रास होईल का. घरातली व्यक्ती जर नेहमी क्वारंटाईन करण्यासाठी किंवा दवाखान्यामध्ये ऍडमिट केली तर त्या व्यक्तीला घरातले व्यक्ती देखील, आई असो, बाप असू दे, बायको असू दे, नवरा असू दे, कोणी भेटायला जात नव्हतं. ही सगळी सत्य परिस्थिती प्रत्येकाने अनुभवलेली आहे, लहान लेकरांनी पण अनुभवलेली आहे. आणि त्याचा खोलवर परिणाम प्रत्येक व्यक्तीवर झालेला आहे. त्या परिस्थितीमध्ये, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भले भले मी म्हणणारे आणि चांगलं प्रेम करणारे त्यांचे मुखवटे उतरलेले आहेत, खरे मुखवटे उतरून गेलेले आहे. आणि सत्यस्थिती प्रत्येक व्यक्तीला जाणवलेली आहे. आणि त्याच्यामुळे व्यक्ती सेल्फ सेंटर, सेल्फिश बनत गेलेली आहे. आपल्याला जाणवतच नाही. समाज बदलून गेलेला आहे. नातेवाईकांमध्ये मिसळणं, प्रोग्रामला जाणं, त्यावेळेला देखील आपल्या स्ट्रेस
निघून जाण्यासाठी, आपल्याला आनंद प्राप्त होण्यासाठी, आहे तेवढे दिवस आपल्याला आनंद करण्यासाठी म्हणून आता व्यक्ती कार्यक्रमात आणि इतर प्रोग्राम मध्ये भाग घ्यायला लागलेले आहे, समारंभात जायला लागलेले आहे. प्रत्येकासाठी संबंध राखून ठेवायला लागले. जे पहिलं स्वतःला ओतून लोक करत होते, एकमेकांच्या संकटाला धावणं, एकमेकांना मदत करणं, ते आता कमी झालेलं आहे. कारण आपल्या वेळेला आपल्याला कोणीच देत नाही, कोणीच धाव करत नाही, हे प्रत्येकाला समजलेलं आहे. त्याच्यामुळे एकमेकांच्या संकटासाठी धावण्याची प्रवृत्ती खूप कमी झालेली आहे, खूप कमी झालेली आहे. एकमेकांना सांभाळणं, एकमेकांसाठी स्वतःचा जीव देऊन प्रेम करणं कमी आलेलं आहे. रिलेशन मध्ये फरक झालेला आहे, वातावरण बदलून गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये अनेक घातक गोष्टी पण बाहेर आलेल्या आहेत. इतक्या घातक गोष्टी बाहेर आलेल्या आहेत, अनेक वाईट गोष्टींना दुजोरा मिळालेला आहे. लोक कुणाचा एकमेकांचा विचार करणारे राहिलेले नाही आहेत. अश्लीलता वाढलेली आहे. फेसबुकवर जर आपण बघितलं, युट्यूबवर जर बघितलं, टीव्ही मध्ये जर बघितलेलं आहे, तर लोकांनी लाज लज्जा सोडून दिलेली आहे. आपल्याला आढळून येतं. नको ती गाणी, नको त्या गोष्टी, नको ते फोटोग्राफ, नको ते स्वतःचे व्हिडिओ, नको ते एकमेकांचे व्हिडिओ, नको त्या गोष्टी टाकण्यात येत आहेत. कोणी कुणाचा विचार करेनासं झालेलं आहे. कुठेही संरक्षण दिसेनासं झालेलं आहे. स्त्री पुरुष दोघांनाही धोका आहे, मुलीला मुलाला दोघांनाही धोका आहे. कुठेच संरक्षण राहिलेलं नाही. शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये, कामावर कुठेच संरक्षण राहिलेलं नाही. वातावरण सगळीकडे बदललेलं आहे. सरकार प्रयत्न करत आहे आनंददायी शिक्षण देण्याचं, पण सगळीकडचा स्ट्रेस वाढलेला आहे, निराशा वाढलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची संकट निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, खतरनाक विचार बाहेर येत आहेत. ज्या बायबलमध्ये आम्ही अश्लीलता म्हणत होतो त्या गोष्टी दिवसा ढवळ्या केल्या जात आहेत. चांगल्या चांगल्या व्यक्ती त्याच्यामध्ये नवीन लाईफस्टाईल म्हणून इन्व्हॉल्व झालेल्या आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप, अनेक गोष्टी, नको तसल्या पद्धतीचे मॅरेजेस, अनेक गोष्टी, त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही. समस्या निर्माण झालेल्या आहेत. कुटुंब त्याला फेस करत आहेत, आई वडील फेस करत आहेत, लेकरं फेस करत आहेत, नातेवाईक फेस करत आहेत, नवरा फेस करतोय, बायको बदलत गेलेली आहे. बायको फेस करते, नवरा बदलत गेलेला आहे. प्रीती खऱ्या अर्थाने राहिलेली नाही. स्वार्थ सगळीकडे आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे निराशा, भय, अस्वस्थता, चिडचिड, राग, द्वेष, जलसी, हेट्रेड, एकमेकांचे पाय ओढणं, स्वतःचं श्रेष्ठत्व प्रस्थापित करणं, त्याच्यासाठी वाटेल ते करणं, ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. बळजबरी, जबरदस्ती, बळजबरीने पाहिजे तो जे पाहिजे ते करू लागलेला आहे, करून घेतोय दुसऱ्यांकडून. जे हातात सत्ता आहे ते वाटेल त्या गोष्टी करून घेतात. पैसा असणारे लोक पैसा फेकून वाटेल त्या गोष्टी करून घेत आहेत. सौंदर्य असणारे वाटेल ते करायला मोकळे झालेले आहेत. शिक्षण असणारे नसणारे सारखेच झालेले आहेत. पैसा असणारे नसणारे दोन्ही जण समस्यांना, संकटांना सारखीच तोंड देत आहेत. आजार भयान निर्माण झालेले आहेत. निरोगी व्यक्ती, स्वतःची काळजी घेणारी व्यक्ती, सगळ्या आयुर्वेदा आणि सगळ्या गोष्टी उत्तमात उत्तम करणारी व्यक्तीलाही अनेक माहिती नसलेल्या नवीन नवीन आजारांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक गोष्टी निर्माण झाल्या. शाळांमध्ये, लेकरांच्या ऍडमिशन मध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. शिक्षणामध्ये सगळीकडे अनेक समस्या, संकट वेगवेगळ्या पद्धतीने निर्माण झालेले आहेत. तरुण, वृद्ध सगळ्यांना समस्यांना तोंड द्यावं लागतं. लहान लेकरांनाही समस्यांना तोंड द्यावं लागतं.
कुठेच सामाजिक बांधिलकी, देशाबद्दलची बांधिलकी, देशाबद्दलचा खरा दृष्टिकोन, निवडणुका पाहतायत, ऐकतायत, सगळं ऐकताना लोक बधीर झालेत. मत द्यायचं की नाही द्यायचं, देणं तर गरजेचंच आहे. तो आमचा हक्क आहे आणि आमचं कर्तव्य पण आहे. तरी तिथेही संकट समोर आहे. करावं तर काय करावं, सगळीकडे समस्या आहे. कुठंच समस्या नाही असं नाही. बँकांचं कर्ज आहे, घराचं कर्ज आहे, अनेक गोष्टी आहेत. कर्जात माणूस डुबलेला आहे, जमीन हातातून गेलेली आहे, प्रॉपर्टी हातातून गेलेली आहे, कामं बंद झालेली आहेत, नवीन कामं सुरू झाली आहेत, त्याच्यात सक्सेस नाही आहे. जे हाती गेली ते अडखळलं जातं. साथ देणारं खऱ्या अर्थानं कोणी नाही, जे ते आपापला स्वार्थच बघत चाललेला आहे. जॉब मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, कामाची गरज आहे म्हणून बॉस पाहिजे तसे दादागिरी करतायत, पाहिजे तसे वागतायत. लोक मनाला वाटेल तसे वागत चाललेले आहेत. अशा वेळेला साथ देणारी व्यक्ती हवी अशी वाटते. खऱ्या अर्थानं साथ देणारी, आपल्यापेक्षा खंबीर असणारी, आपल्यापेक्षा सदृढ असणारी, आपल्यापेक्षा सामर्थ्यशाली असणारी, आपल्यापेक्षा अत्यंत उत्तमातल्या उत्तम गोष्टी करणारी, निस्वार्थी अशी कोणीतरी व्यक्ती आम्हाला पाहिजे. जी व्यक्ती आमचे दोष पाहून पण आमच्यावर प्रेम करू शकेल, जी व्यक्ती कधीच हात सोडणार नाही, जी व्यक्ती संकट आल्यावर पळून जाणार नाही, जी व्यक्ती आमच्यापेक्षा कोणीतरी बेस्ट आहे म्हणून त्या व्यक्तीकडे धाव घेऊन आम्हाला टाकून देणार नाही, आमच्याकडे पाठ फिरवणार नाही. ज्यावेळेला मी अडखळ, ज्यावेळेला मी पडेल, ज्यावेळेला माझ्या उणीवा, माझ्यातल्या घाण गोष्टी जाणवतील, त्यावेळेला ती व्यक्ती माझ्याकडे पाठ फिरून माझ्यापासून दुरावणार नाही. माझ्या वृद्धत्वात, माझ्या वाईट परिस्थितीमध्ये ती व्यक्ती मला सोडणार नाही. माझ्याशी प्रामाणिक असेल, माझ्यावर मनापासून प्रेम करेल, मनापासून मला साथ देईल, मला आधार देईल. कधीच माझा साथ सोडणार नाही. माझ्या पाठीमागं माझी निंदा करणार नाही, माझ्या मागं मला शिव्या देणार नाही, माझ्या पाठीमागं मला हीन कमी लेखणार नाही, तुच्छ लेखणार नाही. माझ्या चुका जाणवल्यानंतर मला हसणार नाही, माझी दर उडवणार नाही. माझ्यासाठी वाटेल ते करायला तयार होईल. मी ज्या व्यक्तीवर भिस्त ठेवून निश्चिंत राहू शकेल, अशक्य गोष्टी माझ्यासाठी ती व्यक्ती शक्य करू शकेल. अशक्य गोष्टी कितीही मोठी संकट आली तरी ती व्यक्ती माझ्यासाठी खंबीरपणे उभं राहू शकेल. अशी व्यक्ती फक्त एकमेव आहे आणि तो म्हणजे आमचा येशू ख्रिस्त. तो कधी न बदलणारा देव, कधी न साथ सोडणारा परमेश्वर. तो म्हणतो वृद्धत्वातही मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकणार नाही. कितीही चुका झाल्या, काही जरी घडलं तरी तो कमी लेखणार नाही, साथ सोडणार नाही. आणि तो परमेश्वर किती भयानक संकट येऊ दे, कोणी टाकू दे, कोणी सोडू दे, तो तुम्हाला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही, तो कधीच तुम्हाला पाठ दाखवत नाही. तो सदैव तुमच्या संगती आहे. तो प्रत्येक संकटात तुम्हाला साथ देतो. त्याने अभिवचन दिलाय, मी तुला अग्नीचे कोट होईल आणि तुझ्यामध्ये मी गौरव होईल. त्याने संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐकून याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्च पदी प्रस्थापित करू. उच्च पदी संकटाच्या दिवशी, निराशेच्या काळात तो हमी देतो, खात्री देतो,
तुम्हाला हात लावला तर तो म्हणतो माझ्या बुबुळ्याला हात लावला असं होईल. यावे जगाचा निर्माण करता जो सेनाधीश परमेश्वर तो तुम्हाला खात्री देतो. तो एवढं प्रेम तुमच्यावर करतो. तो म्हणतो तुला कोणी हात लावला, तुला कोणी हात लावला तर तो माझ्या बुबुळ्याला हात लावेल. म्हणजे परमेश्वर त्या व्यक्तीला सोडणार नाही अशी खात्री तो तुम्हाला देतो. आणि त्याचं अभिवचन कधीच बदलत नाही प्रियांनो, कधीच नाही बदलत. तो अभिवचन देणारा देव, तो अभिवचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आपण दुसरे शमूएल याचा 22वा अध्याय 3 आणि 4 वचन वाचूया. माझा देव जो माझा दुर्ग, माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा मी आश्रय करीतो. तो माझे कवच, माझे तारण शृंग, माझा उंच बुरुज, माझे शरणस्थान आहे. माझ्या उद्धारकर्त्या घातापासून मला तू रक्षितोस. स्तुती पात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूपासून तो माझा बचाव करतो. तो अल्फा आणि ओमेगा, तो ओमनीप्रेझेंस गॉड, ओमनीपोटेंट गॉड, ओमनीसेन्स गॉड, सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर, सर्व व्यापी परमेश्वर आणि सर्वज्ञ, सर्व जाणणारा, सर्वज्ञानी परमेश्वर तो तुमच्यात आहे. ज्यावेळेला तुम्ही त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारतात त्यावेळेला तो तुमच्यामध्ये येतो आणि तो तुमचं संरक्षणाचं कवच होतो आणि तो तुम्हाला खात्री देतो की तुला हात लावणं म्हणजे माझ्या बुबुळाला हात लावणं आणि तो तुमचा उंच दुर्ग होतो. लक्षात घ्या, पहिलेचे राजे रजवाडे लोक दुर्ग, त्या ठिकाणी दुर्गामध्ये वास करायचे, गडामध्ये वास करायचे की जेणेकरून त्यांना कोणी नाश करू शकणार नाही. संरक्षणाचे कोट जिथे असतील अशा दुर्गामध्ये बळकट स्थानी, निर्भय स्थानी ते जाऊन राहायचे. आणि तो परमेश्वर म्हणतो मी तुझा बळकट दुर्ग आहे, मी तुझा बळकट दुर्ग आहे. तो तुम्हाला खात्री देतो, तो तुम्हाला हमी देतो की तो तुमचा बळकट दुर्ग आहे. स्तोत्र संहिता 34:7 मध्ये सांगितले परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांच्या सभोवती छावणी देतो आणि त्यांचे रक्षण करतो. तो तुमचा बळकट दुर्ग, तो तुम्हाला सांगतो मी तुझ्या भोवती छावणी देतो आणि मी तुझे रक्षण करतो. ज्या वेळेला आम्ही परमेश्वरांचा तारणारा म्हणून स्वीकारतो, तो आमच्यात, आम्ही त्याच्यामध्ये होतो, त्यावेळेला तो आमचा बळकट दुर्ग होतो आणि तो आमच्यामध्ये राहतो. ख्रिस्त आम्हाला कधीच सोडत नाही. स्तोत्र संहिता 31:34 मध्ये म्हणतो अहो परमेश्वराची आशा धरणारे, तुम्हाला ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज देवाचा आत्मा सांगत आहोत, अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही हिम्मत बांधा, तुम्ही हिम्मत बांधा, तुमचे मन धीर धरो, धीर धरा, कारण तो तुमच्यामध्ये वस्ती करतो, तो तुमच्यात राहतो. आणि साधारण परमेश्वर नाही, जगाचा निर्माण करता, युनिवर्स निर्माण करणारा, स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण करणारा, जगाचा निर्माण करता तो परमेश्वर तुमच्यात राहतो आणि तो तुमचा उंच गड आणि आश्रयस्थान आहे. प्रत्येक संकटात, प्रत्येक समस्येत, प्रत्येक त्रासात, प्रत्येक आजारात, प्रत्येक दुःखात तो तुमच्या संगती आहे. तो तुम्हाला हमी देतो, मी तुमच्या संगती राहील. त्याचं अभिवचन आहे. आणि गणना 23 मध्ये म्हटलंय की मी देव आहे, मनुष्य नाही की खोटं बोला, जे मी बोलतो ते करतोच करतो. तो देवादिदेव परमेश्वर, सेनाधीश देव, वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास नेणारा, कराराचा देव आहे. जे अग्रीमेंट जो करार तो करतो, तो पाळतो, तो पाळतो, तो कधीच बदलत नाही. मग काय येतात ही संकट? कशासाठी येतात ही संकट? जर तो परमेश्वर आहे, जगाचा निर्माण करता आहे, जर त्याने मला अभिवचन दिले मी तुझा उंच गड आहे, दुर्ग आहे, मी तुझं
तुझं संरक्षणाचं कवच आहे. मी तुला हात कोणी लावला म्हणजे मी तुझ्या माझ्या बुबुळ्याला हात लावल्यासारखं होईल आणि मी त्याची झाडात दडपी घेईल. यशा 49 मध्ये तो म्हणतो तुला तुडवणाऱ्या शत्रूसाठी मी लढेल, त्यांना त्यांचंच रक्त मांस मी खावायला लावेल. एवढी अभिवचनं देणारा देव माझ्यावर संकटच का येऊ देतो? तो जर इतका सामर्थ्यशाली आहे तर का येऊ देतो ही संकट तो माझ्यावर? का घडू देतो हे सगळं? का हे सगळे आजार आणि संकट आणि कर्ज आणि चारी बाजूनी समस्या माझेच लोक माझ्याकडे पाठ फिरवतात, हे सगळंच का होऊ देतो परमेश्वर? दिवस प्रकरण, प्रॉब्लेम्स, समस्या, हे सगळे प्रकरण मॅरेजेस मध्ये का येऊ देतो? का कुटुंबामध्ये एवढे हाल, आई वडिलांमध्ये भांडण, लेकरांमध्ये भांडण, वृद्ध आश्रमापर्यंतची परिस्थिती, हे सगळं का होऊ देतो? चर्चमध्ये वादविवाद, चर्चमध्ये सेवेला लोक पुढे येत नाही, सेवेसाठी स्वतःचं योगदान पूर्णपणे देऊन पाठवून असतात नाही. सगळं असं का घडून घडतं? का होतं असं? मी पाहिजे ती साथ, मी पाहिजे ती इच्छा आहे खूप, अंतकरणातून आहे इच्छा, मनापासून देवाची इच्छा आहे, पण संकटच इतकी आहे मी कोणत्या गोष्टीला साथ देऊ शकत नाही. चर्चमध्ये, माझ्या कार्यामध्ये, माझ्या कामामध्ये का ही संकट सगळी येतात? का परमेश्वर माझ्यावर एवढा प्रेम करतो जे प्रेम माझ्यावर कोणीच करत नाही? एवढं प्रेम परमेश्वर माझ्यावर करतो आणि तो मला खात्री देतो तो कधीच बदलत नाही आणि खरोखर देव बदलत नाही. मग तरी संकट का येतात? का घडून देतो? सगळ्यात पहिलं म्हणजे परमेश्वर आम्हाला सत्य परिस्थिती समजू देतो, सत्य परिस्थिती जाणवून देतो. जर संकटच येऊ दिली नाही, समस्याच येऊ दिल्या नाही, जर दुःख काय तेच समजू शकलं नाही तर आनंद कळणार नाही. संकटातून सुटका मिळाल्याचा, विजय मिळाल्याचा आनंद मिळणार नाही, समजणारच नाही तुम्हाला. तो हे सगळं तुम्हाला परिस्थिती समजू देतो. परिस्थिती काय आहे? खरंच लोक कशी बदलतात, मुखवटे कसे त्यांचे खाली पडतात समस्या आल्यानंतर. आम्हाला गरज पडते त्यावेळेला माझे म्हणणारे लोक पैशाचं नाव काढल्यावर कशी पाठ फिरवतात. आमचेच लोक आमच्यावर कसे उलटतात हे तो आम्हाला समजू देतो. दावीद सासरा होता शाऊल, शाऊलासाठी तो त्याने स्वतःचा इतका जीव संकटात घातलेला आहे. 200 बलिष्ठांना मारून आणलं, त्याच्या पोलिसांनी लग्न केलं मिखेलसंती. प्रचंड प्रेम, देवाचा अभिषिक्त म्हणून त्याच्यावर प्रेम केलं दावीदानं. तो त्याच्या पाठीला हात धुवून लागला. इतका भयान दिवस. स्तोत्र लिहिले त्याने कितीतरी त्याच्यावर. परमेश्वर तू माझी पळण्याची धावण्याची स्थानं मोजली आहेस, तू माझ्या अश्रू बुद्धीत मोजून ठेवली आहेस. शत्रू माझा पाठलाग करत आहे, तुम्हाला खाऊन टाकाव्यास टपलेला. किती रडून त्याने ते स्तोत्र लिहिलेले आहे. त्याचाच लोक ज्याच्यावर त्याने प्रेम केलं, अबशालोम त्याचा सगळ्यात प्रिय पुत्र, सगळ्यात जास्त प्रेम होता. अतिशय सुंदर दिसायला, मनोहर, अतिशय सुंदर. आणि तो त्याच्यावर इतका उलटला, इतका भयान उलटला की त्याला कळून चुकलं आपलं ते काहीच नाही. आणि तो परमेश्वराला अधिक बिलगला परिस्थिती दाखवून देण्यासाठी की परिस्थिती आपण बदलू शकत नाही. सत्य स्थिती समजू देण्यासाठी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये संकट आणतो. इस्रायल लोक का देवाने त्यांना दास्यातच पडू दिलं नसतं. योसेफाने त्यांना ज्यावेळेला गोशेन प्रांतात ठेवलं त्या ठिकाणी त्यांना तिथून सहज ते घरी आले असते, पण त्यांना दास्यामध्ये जाऊ दिलं, त्यांना जाणीव होऊ दिली, परिस्थिती कळू दिली. आणि त्या संकटातून देव सोडवायचं किती समर्थ आहे हे मोशेला पाठवून 10 पिढ्या त्या मिस्री लोकांवर पाठवून त्यांना कळू दिलं की मी किती सामर्थ्याचा देव आहे. सगळ्या जगाला समजू दिलं, परिस्थिती जाणून देत होतो
आणि त्याच्यासाठी संकट होतो, येऊ देतो. दुसरी गोष्ट, भरवशाच्या व्यक्तीचं बदलवणं देव दाखवून देतो. कारण परमेश्वराचंच प्रथम स्थान आमच्या जीवनात आहे, बाकी कोणत्याही व्यक्तीचं नाहीच नाही. लक्षात द्या, कान देऊ नाही का? ना पती, ना पत्नी, ना आई, ना बाप, ना लेकर, ना आमची सर्व्हिस, ना गव्हर्नमेंट जॉब, आणि ना आमचं सौंदर्य, ना आमचं धडधाकट शरीर, ना आमचं उत्तमातलं उत्तम घर, ना आमचा समाज, ना आमचा देश. सर्वात प्रथम स्थान परमेश्वर. परमेश्वर सगळ्यात प्रथम स्थान देवाला द्या. ज्या वेळेला आम्ही आमच्या जीवनातलं प्रथम स्थान पतीला, बायकोला, नवऱ्याला, लेकरांना, आमच्या घराला, आमच्या कारला, आणि आमच्या सर्व्हिसला, आमच्या सौंदर्याला, आमच्या टॅलेंटला, आमच्या सेवेला, देवाच्या कार्याला प्रथम स्थान आम्ही देतो. देवापेक्षा ते म्हणजे मूर्तीपूजा होय. त्या म्हणजे आमच्यात असणारी मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही. अंतःकरणात आम्ही ह्या सगळ्या मूर्त्या साठवून ठेवतो. लक्षात घ्या, परमेश्वर या गोष्टीचा द्वेष आहे. प्रथम स्थान फक्त परमेश्वर हे जाणून देण्यासाठी तो आमच्यावर संकट येऊ देतो. दुसरं म्हणजे तो आमची दुर्बलता दाखवून देतो. कोरोनात चांगलं बघितलंय तुम्ही, तो आमची दुर्बलता ज्यावेळेला आमच्यावर संकट येतात त्यावेळेला तो आम्हाला दाखवून देतो की आम्ही या संकटांना मधून बाहेर येऊ शकत नाही. आम्हाला परमेश्वराची गरज आहे. कॅन्सर, हार्ट अटॅक, सर्वाइकल प्रॉब्लेम्स, स्किन डिजीज, ब्रीदिंग प्रॉब्लेम, कर्ज, बँकेचं कर्ज, फ्लोटिंग रेटने वाढणारा इंटरेस्ट, वेतन कमी होत चाललेलं, खात्री नाही, छोट्या छोट्या एकेका टक्क्यानं, एकेका मार्कानं कॉम्पिटिशन वाढत चाललेले, शिक्षणामध्ये रिजेक्शन होत चाललेलं, डोकं आपटलं तरी देखील टक्के वाढू शकत नाही, आणि जी हवी ती साईड घेता येत नाही, ज्या ठिकाणी ऍडमिशन हवं तिथे ऍडमिशन घेता येत नाही. अनेक समस्या, अनेक समस्यांना आम्हाला तोंड द्यावं लागतं. अनेक समस्या, आणि त्या देत असताना आम्हाला जाणीव होती आम्ही मनुष्य बदलू शकत नाही, आम्ही परिस्थिती बदलू शकत नाही, आम्ही स्वतःला बदलू शकत नाही. फक्त परमेश्वर, तोच केवळ मनुष्य बदलू शकतो, तोच केवळ परिस्थिती बदलू शकतो. आणि मग देवाला आम्ही हाक मारतो. लक्षात घ्या, दानिएलाला सिंहाच्या गर्तेत पाठवलं, गुहेमध्ये त्याला टाकण्यात आलं. शद्रक, मेशक, अबेदनगो अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं. त्यांना कळलं इथं असमर्थ आहे आम्ही संरक्षण करण्यासाठी. एस्तेरला राजासाठी म्हणून नेण्यात आलं, बंदिवास म्हणून सगळ्या स्त्रियांबरोबर तिलाही नेण्यात आलं. ह्याच्यातून सुटका नाही गुलामगिरीतून, तिला कळून सुटलं होतं. ती त्याच्यातून, तिचा चुलता देखील तिला, मर्दखाई त्याच्यातून तिला वाचवू शकत नव्हता. आमची दुर्बलता, आम्ही कमजोर आहोत, आम्ही परिस्थिती बदलू शकत नाही. मग असं वाटतं मी इतका बलिष्ठ, मी वाटेल ते करू शकतो. पण अशी काही वेळ आमच्या जीवनामध्ये येते त्यावेळेला आम्ही काहीच करू शकत नाही, हतबल होतो. कुठे जाऊ, कुणाकडे जाऊ, काय करू, कसं बदलू ही परिस्थिती, काय करू, अशी परिस्थिती होते. हतबल होतो आम्ही. ज्यावेळेला माझा मुलगा लास्ट स्टेजवर होता, धडधाकट, कोणताही आजार नसलेला, आणि क्षणात अचानक आणि लास्ट स्टेजवर, आणि आता काहीच होणार नाही, व्हेंटिलेटरवर टाकायचं.
डॉक्टरने सांगितलं औषध सोडून द्या, संपलं. असं झालं तर कुठे जाऊ, काय करू, किती पैसा देऊ, कसं हे परिस्थितीला समय बदलू. हाताबल झालेले होते, काहीच करू शकत नव्हते. पण तो परमेश्वर ज्यावेळेला त्याला आरोळी मारली त्यावेळेला क्षणात त्याला परिस्थिती बदलवली. क्षणात त्याला परिस्थिती बदलवली. अशक्य परिस्थिती शक्य करणारा तो देव, तो आम्हाला आमची दुर्बलता जाणून देण्यासाठी आमच्या जीवनात येऊन देतो प्रसंग. आमचीच व्यक्ती आम्हाला फसवते आणि फसवलेल्या स्थितीतून आम्ही बाहेर निघूच शकत नाही. कशा परिस्थितीत मला लुबाडलंय, माझं सर्वस्व घेतलंय, हे मी एका क्षणात बदलवू शकलो असतो, पण नाही बदलवू शकत, काहीच करू शकत नाही. डोकं आपटलं तरी काहीच करू शकत. तो परमेश्वर आमची दुर्बलता आम्हाला दाखवून देतो, आमची कमजोरी आम्हाला दाखवून देतो. त्यासाठी आमच्यावर संकट येऊन देतो, आमच्या जीवनात हे सगळं घडू देतो. आम्हाला सर्व परिस्थिती त्याच्यावर आणि फक्त त्याच्यावर भरोसा ठेवायला शिकवतो. म्हणून तो परिस्थिती तो आम्हाला त्याच्यावर भरोसा ठेवायला शिकवतो. ज्या वेळेला संकट येतात त्या प्रत्येक संकटाने आम्ही त्याच्यावर भरोसा ठेवायला शिकतो. प्रियांनो, मी आज तुमच्या समोर उभी आहे. वन बाय वन अनेक संकट, हे संकट संपलं की ते संकट, ते संपलं की ते संकट, सतत आणि सतत विविध आणि वेगवेगळ्या आणि भयानक संकटांना तोंड देत देत आज मी जिवंत अशी तुमच्या समोर उभी आहे. मी जिवंत उभी तुमच्या समोर आहे. हा खूप मोठा चमत्कार आहे माझ्या जीवनातला, खूप मोठा चमत्कार. आणि मग तो ही सगळे सतत 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 संकटातून तो आम्हाला पार देतो, विजय देतो, परत दुसरं संकट विजय देतो, परत तिसरं संकट विजय देतो, परत चौथं संकट, वेगवेगळ्या प्रकारचे संकट आमच्या मधून येऊ देतो. कारण तो त्याच्या सेवेसाठी आम्हाला तयार करतो, त्याच्या कार्यासाठी तो आम्हाला तयार करतो, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी तो आम्हाला खंबीर करतो, त्याला हवं तसं पात्र तयार करण्यासाठी तो संकट येऊ देतो आणि त्याच्या विश्वासामध्ये आमची वाढ होऊ देतो. तो आम्हाला प्रार्थनेचं महत्व जाणून देतो. ज्या वेळेला मी एकांतात जाऊन प्रार्थना करते त्यावेळेला परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो, ह्याचा अनुभव तो येऊ देतो. काही समस्या अशा आहेत की फॅमिलीने प्रार्थना केली एकत्र येऊन तरच ती समस्या सुटते आणि मग परमेश्वर फॅमिलीने एकत्र येऊन प्रार्थना करण्याचं महत्व दाखवून देतं. ज्या वेळेला अशा काही समस्या आहेत, कॅन्सरची व्याधी, हार्ट अटॅक किंवा मोठे मोठे आजार किंवा मोठी संकट, हे तो येऊन देतो, त्यावेळेला पूर्ण चर्चने एकत्र येऊन त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली तर ती समस्या सुटते. हे तो आम्हाला दाखवून देतो, शिकवण्यासाठी तो आम्हाला जाऊ देतो त्या संकटातून. लक्षात घ्या, आम्हाला तो प्रार्थनेचं महत्व जाणून देतो आणि आम्हाला त्याच्या स्तवनात किती सामर्थ्य आहे हे दाखवण्यासाठी तो आम्हाला संकट येऊ देतो. यरीहोचा कोट ज्यावेळेला त्यांनी स्तवन केलं त्यावेळेला तो पडला. पेत्राने स्तवन केलं, कैदेची दारं उघडली गेली. तो स्तवनाचं महत्व आम्हाला दाखवून देण्यासाठी आमच्यावर संकट येऊ देतो. ज्यावेळेला आम्ही स्तवन करतो त्यावेळेला वेड्या तुटल्या जातात, बंधनातून मुक्तता होते, अशुद्ध शक्ती नाहीशी होते, सैतान हरला जातो. लक्षात घ्या. आणि त्या स्तवनाचं महत्व कळण्यासाठी तो आम्हाला आमच्यावर संकट येऊ देतो. जकर्या 2:5, जकर्याचा 2 अध्याय 5व्या वचनात सांगितलं, मी तुला अग्नीचे
परमेश्वर म्हणतो तिच्या सभोवार मी तिला अग्नीचा कोट होईल व तिच्या ठारी मी तेजोमय होईल. तो आमच्या भोवती अग्नीचा कोट कसा आहे हे आम्हाला समजावं म्हणून तो आमच्यावर संकट येऊ देतो. ही अग्नीचा कोट संकट येतात धडकतात तिथंच आम्हाला दिसतात, आम्ही घाबरतो, थरथर कापतो आणि नंतर आम्हाला कळतं की त्यानं आम्हाला विजय दिला. ते संकट आम्हाला स्पर्श करू शकलं नाही. आम्ही ज्यावेळेला प्रार्थना केला त्यावेळेला तो आमच्या भोवती अग्नीचा कोट कसा आहे हे दाखवून देण्यासाठी तो आमच्यावर संकट येऊ देतो. पुढचं म्हणजे तो विश्वासामध्ये आमची वाढ होऊ देण्यासाठी आमच्यावर संकट येतो. लोकांचे मुखवटे आम्हाला दिसावे. आमचे कोण लोक आहेत आणि आमच्या विरोधात असणारे लोक कोण आहेत व त्या शत्रूवर आम्ही कसं प्रेम करावं ते शिकवण्यासाठी तो आमच्यावर संकट येऊ देतो. तो आम्हाला धीर कसा देतो, संकटात असह्य परिस्थितीत धीर कसा देतो हे समजावं म्हणून तो आम्हाला संकट येऊ देतो. तो आम्हाला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही म्हणून तो हे आम्हाला समजावं म्हणून संकट येऊ देतो. लेकरं, मीच अनाथ का? हे अनाथ पण माझ्याच वाटेला का? मीच विधवा का? माझं लेकरूच अनाथ का व्हावं? हे सगळ्या गोष्टी मीच कर्जबाजारी का? लक्षात घ्या, तो तुमचा उंच गड आहे. तो तुमचं सांत्वन करणार आहे. तो तुम्हाला कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. हे समजावं म्हणून हे सगळं होऊ देतो तुमच्या जीवनात. तो करत नाही. परमेश्वर संकट आणत नाही, पण सैतान ज्या वेळेला धुमाकूळ घालतो, हे करतो, त्यावेळेला तो ते होऊ देतो, थांबवत नाही. कारण तो आम्हाला बदलवतो. आमचे मुखवटे तो काढून टाकतो. आमच्या समोर असणाऱ्या लोकांची मुखवटे तो काढून टाकतो. तो आम्हाला स्थिर करतो. तो आम्हाला स्थिर करतो. अनुवादाचा 31 वचन, खंबीर हो, हिम्मत भर, हिम्मत धर, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा देव परमेश्वर हा तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. हा तो कधीच टाकत नाही, कधीच सोडत नाही. त्याचा अभिवचन आहे. शिवाय तो आम्हाला स्थिर करतो. दुसरे पत्राचा 3 अध्याय 3 वचनात म्हटलं, प्रभू विश्वासनीय आहे, तो तुला स्थिर करेल व दुष्टापासून तुला राखील. तो स्थिर करेल तुम्हाला. तो कधी तुम्हाला हलवू देणार नाही. दुसऱ्यांना तुमच्या जागेवर काढू देणार नाही. तो तुम्हाला उद्ध्वस्त करू देणार नाही. तो तुम्हाला स्थिर करतो. तुम्हाला जे परमेश्वराने दिला आहे तो तुमच्या हातातून कुणाला काढून घेऊ देणार नाही. लक्षात घ्या प्रियांनो, भीती काढून टाकतो आणि तो तुम्हाला निर्भय बनवतो आणि म्हणून तो संकट येऊ देतो. तो तुम्हाला पूर्ण खात्री देतो. सफरण्या याचा 3 अध्याय 14 ते 15 वचन. सफरण्या याचा 3 अध्याय 14 ते 15 वचन. सियोनेचे कन्ये उच्च स्वराने गा, हे इस्रायला जय जयकार कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. तुझ्या शत्रूंचे निवारण केले आहे. इस्रायलाचा राजा परमेश्वर तुझ्यामध्ये आहे. तो तुला पुन्हा अरिष्टांची भीती प्राप्त होऊ देणार नाही. तो तुम्हाला निर्भय करण्यासाठी, जगाचं भय तुमच्या अंतःकरणातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला तुमच्यावर संकट येऊ देतो. अरे संकट आल्यानंतर तर उलट भय येतं ना, भय वाटतं, भीती वाटते, पण त्या संकटातून तो सोडवून टाकतो. इतके भयंकर महाभयंकर संकटातून तो बाहेर काढतो आणि तो दाखवून देतो, भय धरू नकोस. भय फक्त परमेश्वराचं धर, फक्त भय परमेश्वराचं धर, कारण परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होईल. आता मग परमेश्वराचं संरक्षण मला कसं प्राप्त होईल? देवाचं संरक्षण मला कसं प्राप्त होईल?
आम्हाला सांगितलेलं आहे तुमचं लढणं हे रक्तमांसाबरोबर व्यक्तीबरोबर नाही तर आकाशातल्या दुरात्म्यांसंगती आहे. बरोबर आहे, हे आम्हाला माहित आहे. सैतान आमच्या संगती लढतो, सैतान आमच्यावर संकट आणतो, मग तो व्यक्तींचा वापर करतो. पण त्या व्यक्तींसंगती लढणं अयोग्य आहे. आम्हाला लढायचं तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या दुष्ट आत्म्यांसंगती, दुरात्म्यांसंगती, सैतानाच्या कावेबाज युक्त्यांसंगती आम्हाला लढायचं. आणि ते परमेश्वर लढत असताना तो आम्हाला सामर्थ्य पुरवतो, त्याची शस्त्र सामुग्री आम्हाला तो देतो. आमच्या चुका, आमचा गर्व, आमचा घमेंड, आमचा मीपणा, आमचं चुकीचं कन्फेशन, आम्ही चुकीच्या नकारात्मक गोष्टी बोलतो. कसं होईल, केव्हा होईल, होईल की नाही होईल, या संकटातून बाहेर येईल किंवा नाही, या आजारातून मुक्तता होईल की नाही, काही ह्या आजारातच मरेल का, असंच रडणार, हा बाबा कधी बदलणारच नाही, हा दुसऱ्यांवरच प्रेम करेल, माझ्यावर प्रेम करणारच नाही, ही बायात वटवट करण्याचं कधी थांबणारच नाही, हे चालूच राहणार, कर्ज काही मिटणारच नाही, हे लेकर काही बदलणारच नाही, अभ्यास करून चांगले गुण आणणारच नाही, घरातली किरकिर काही थांबत नाही, बॉसचा त्रास देणं काही बदलत नाही, तो काही बदलणार नाही, तो असाच आहे. हे नेगेटिव्ह कन्फेशन आम्ही करत जातो. घडत परिस्थिती आल्यानंतर गर्वाचं भाषणही होतं आमच्याकडून. मला कोण काय करतंय, मी खंबीर आहे, हे वाटतं ते करायला तयार आहे, काही घडत नाही, मी आहे ना, हे बळ्यावाल्यांना वाकवणारी मी आहे, बळ्यावाल्यांना वाकवणारा मी आहे. गर्वाचं भाषण आम्ही करतो आणि गर्विष्ठांचा परमेश्वराला प्रचंड वीट आहे आणि तो गर्विष्ठांचा गर्व उतरवतो. हे करतो आम्ही प्रियांनो, हे नेगेटिव्ह शब्द बोलतो आम्ही, या आमच्या चुका आहेत. कुसंगती देवाने सांगितलेले, चुकीचे लोक संग धरू नको. आवडतं चुकीची मैत्री, चुकीचे रिलेशन, चुकीच्या गोष्टी नाही पाहिजे, नको इथे असणं, नको या गोष्टी. सांगितलंय परमेश्वरानं, हे व्यसन करू नको, या व्यसनाचा अंत एका भयान आजारात होणार आहे, कॅन्सर तोंडाचा सांगितलंय, पण नाही, काही होणार नाही. चुकीच्या गोष्टी आमच्याकडून केल्या जातात. आमचा हट्ट, आमची सवय, आमचं कन्फेशन, आमचे चुकीचे मित्र, चुकीच्या मैत्रिणी, चुकीचे लोक, चुकीचा शेजार, आमचा स्वतःचा अहंपणा, आमचा दृष्टिकोन दुसऱ्याबद्दलचा चुकीचा, या सगळ्या गोष्टींनी आमच्यावर संकट येतात. या सगळ्या गोष्टींनी संकट येतात आमच्यावर. सैतानही आमच्यावर संकट आणतो, आम्हाला तुडवण्याचा, परमेश्वरापासून आम्ही दूर जाण्याचा. परमेश्वर आम्हाला ह्याच्यातून बदलवतो. आताच आपण बघितलं, तो संकट का येऊ देतो, त्याच्यासाठी आवश्यक उत्तम असं पात्र तयार करण्यासाठी, लोकांचे मुखवटे गळून पडण्यासाठी, सत्य परिस्थिती आम्हाला समजण्यासाठी, आम्ही खंबीर होण्यासाठी, भय निघून जाण्यासाठी. परमेश्वरच आमचं प्रथम स्थान आहे, परमेश्वर आमचा आश्रय आणि दुर्ग आहे हे समजण्यासाठी, या सगळ्या गोष्टींसाठी तो संकट आमच्यावर येऊ देतो. आणि तो विजय देऊन आमच्यातले हे उद्दिष्ट, त्याच्या योजना आहे ना, तो पूर्ण करतो. तो बरोबर पात्र तयार करून घेतो, उत्तम बनवतो आणि हळूवारपणे आम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो. मग त्याचं संरक्षणाचं कवच आम्हाला मिळण्यासाठी, त्याचं सामर्थ्य, त्याचं गौरव आमच्या जीवनात होण्यासाठी
त्याने सांगितलंय मी तुला सभोवार अग्नीचा कोट होईल आणि मी तुझ्यामध्ये गौरव होईल. मग तो अग्नीचा कोट आमच्या भोवती झालेला आहे आणि त्याचा गौरव म्हणजे विजय, आम्हाला प्रत्येक संकटावर विजय प्राप्त करून देणारा तो गौरवी देव आमच्यात आहे. त्याचा गौरव आम्ही सतत करावं. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तर आम्ही त्याच्या विश्वासात वाढलं पाहिजे. पहिली गोष्ट कशा पद्धतीने आम्ही त्याच्या संरक्षणाच्या कवचात जाऊ. विश्वास. येशू ख्रिस्त हाच माझा एकमेव तारणारा देव आहे. त्याच परता कोणी देत नाही. तोच माझं सर्वस्व आहे. त्याला मी ज्याला माझ्या अंतःकरणात घेते आणि तो माझ्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये राहते त्यावेळेला मी फळ देणार होते. विश्वासात खंबीर. दानिएलाला ज्यावेळेला सिंहाच्या गर्भात ठेवण्यात आलं त्यावेळेला तो म्हटला, राजाला म्हटला, महाराज ते कसेही असो पण माझा देव परमेश्वर मला या संकटातून सोडवायला समर्थ आहे. डिक्लेअर केलं त्याला विश्वासानं. विश्वासानं त्यानं डिक्लेअर केलं. विश्वासानं त्यानं सांगितलं. दुसरे थेसलोनिकरास पत्राचा 3 अध्याय 3 वचन, प्रभू विश्वासनीय आहे, तो तुम्हाला स्थिर करेल व त्या दुष्टापासून तो तुम्हाला दूर राखील. शाऊलापासून दावीदाला परमेश्वराने वाचवलं त्याच्या विश्वासामुळे की देवाने मला अभिषेक केला आहे आणि त्यानं मला सांगितलेलं आहे की मी तुझ्याकडून सेवा करून घेईन आणि कार्य करून घेईन. तर तो देव माझा घात होऊ देणार नाही शाऊलाकडे. त्याचा विश्वास होता. त्या विश्वासाने त्याला ते प्राप्त झालं. मोशे लोकांना विश्वासाने घेऊन बाहेर आला. तांबडा समुद्र त्याने विश्वासाने काठी मारली. तांबडा समुद्र दुभागला गेला आणि ते तांबड्या समुद्रातून बाहेर निघाले आणि फारोचं सैन्य आतमध्ये त्या पाण्यामध्ये गडप झालं कारण त्याने तो विश्वास ठेवला. तो विश्वास आम्हाला हवा आहे. विश्वास ठेवा. मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास ठेवशील तर परमेश्वराची महत्कृत्य तुझ्या जीवनात पाहशील. ज्यावेळेला आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेला तो आम्हाला संकटातून पार नेतो. दुसरं म्हणजे परमेश्वराच्या गुप्त स्थळी बसणं. 91 स्तोत्र पूर्ण करोनात लोक गात होते आणि खरोखर आशीर्वादाचं स्तोत्र जो परमेश्वराच्या गुप्त स्थळी राहील त्याला सर्व समर्थाने परमेश्वराने सामर्थ्य या यावेळेने दिलेले सगळे आशीर्वाद 91 स्तोत्रात सांगितलेले प्राप्त होते. तुझ्या बाजू शस्त्रावधी पडले, लक्षावधी पडले तरी ती तुला मिळणार नाही. मरी तुला स्पर्श करणार नाही. तू अजगर व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, मृत्यू तुडवून चालशील. सगळे आशीर्वाद केव्हा प्राप्त होतात जेव्हा जो परमेश्वराच्या गुप्त स्थळी बसतो, आपला वेळ परमेश्वराला देतो आणि परमेश्वराचं वचन तो ऐकतो, त्याच्यामध्ये राहतो, त्याचं वचन ऐकून घेतो आणि प्रार्थनेमध्ये परमेश्वरामध्ये वेळ घालवतो. परमेश्वराचं वचन ऐकून घेतो, त्याच्या सानिध्यात लोकांसाठी प्रार्थना करतो. गुप्त स्थळी कुणाला कळत नाही अशा स्थळी म्हणजे पहाटे केव्हाही उठून परमेश्वराच्या लोकांसाठी प्रार्थना करणं, त्याची वाणी ऐकण्यासाठी प्रार्थना करणं, त्याचं स्तवन करणं, त्याची बायबल वचन वाचणं, हे ज्या वेळेला आम्ही गुप्त स्थळी राहून करतो त्यावेळेला तो आमच्या संकटाच्या दिवशी आमचे ऐकतो आणि याकोबाच्या देवाचे नाव आम्हाला उच्चप्रदी प्रस्थापित करतो. पुढचं म्हणजे परमेश्वराचे त्याच्या सामर्थ्याने ज्या वेळेला आम्ही स्तवन करतो. यर्मियाचा त्याने पाडला. स्तवनाने अशक्य गोष्टी शक्य होतात. ज्या वेळेला आम्ही परमेश्वर कोण आहे, तो काय करू शकतो आणि तो किती सामर्थ्याचा देव आहे हे ज्याला आम्ही मुखाने बोलतो
त्यावेळेला अशक्य गोष्टी शक्य होतात. तो अल्फा आणि ओमेगा आहे, तो सर्व सामर्थ्यशाली देव आहे. आम्ही म्हणतो त्यावेळेला तो त्याचं सर्व सामर्थ्यशाली पावर आम्हाला दाखवतो आमच्या जीवनात. ज्यावेळेला तो माझा उंच गड आहे, तो माझ्या शत्रूपासून लपण्यास माझं स्थान आहे आणि तो माझ्या शत्रूला त्याचं रक्तमांस खाव्यास लावितो आणि तो मला सुटका करून देतो. ज्यावेळेला हे आम्ही स्तवनातून कबूल करतो आणि त्याचा धन्यवाद करतो, त्यावेळेला त्याचं सामर्थ्य तो दाखवून देतो आणि तो आमच्या शत्रूसाठी लढतो, आमच्या शत्रूला क्षणात तो नाहीसा करतो. त्याचा अनुभव मी घेतलेला आहे. फक्त स्तवन करा आणि ते कबूल करा. सतत ज्यावेळेला आम्ही स्तवन करतो त्यावेळेला आम्ही कबुली देतो. तो कोण आहे? ओमनीप्रेझन्स गॉड, ओमनीपोटेंट गॉड, ओमनीसेन्स गॉड. यावे जेव्हा निश्चितवर का जेव्हा आरोग्य देणारा देव, आमचा विजयाचा झेंडा, आमचा सामर्थ्याचा परमेश्वर, क्षमा करणारा देव, अश्रू पुसणारा देव, आरोग्य देणारा देव, परिस्थिती बदलवणारा देव, समय बदलवणारा देव, मनुष्य बदलवणारा देव. त्याचा ज्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, हे सगळे त्याचे ऍट्रिब्यूट, हे सगळे गुण त्याचे सांगून ज्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, त्यावेळेला तो भयान संकटातून आमची सुटका करतो. प्रियांनो, म्हणून सतत आणि सतत निरंतर प्रत्येक क्षणाला त्याचं स्तवन करा. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐको. देवाचं वचन आहे, देवाचा आत्मा आज तुमची भेट घेत आहे आणि तुमच्या संगती बोलत आहे. तो तुमची प्रत्येक परिस्थिती बदलेल, तुमच्या जीवनात उत्तरे कठीण व्यक्तींना बदलेल. ज्यावेळेला तुम्ही स्तवन कराल त्यावेळेला पूर्ण अंतःकरणाने स्तवन करा. स्तवन करत असताना त्याचे सर्व गुण तुम्ही बोलता. स्तोत्र संहिता काय दिलेली आहे? सगळं त्याचं स्तवनच दिलेलं आहे. 150 अध्याय मोठमोठ्याने मी स्तवन करून जर गायलेले, परमेश्वराचं गौरव आणि परमेश्वर कोण आहे, तो काय करू शकतो, ह्या ज्यावेळेला आम्ही म्हणतो त्यावेळेला तो ते करून दाखवतो. कारण त्याच्यातून आमचा विश्वास व्यक्त होतो आणि बोलतो. ज्यावेळेला स्तवन करतो त्यावेळेला ध्वनी ऊर्जा बाहेर निघते आणि ऊर्जा ही कार्य करणारी असते. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होत असतं, ती कधी नष्ट होत नाही. सायन्स ऐकून घ्या. ध्वनी लहरी थांबून असतात, जात नाही, कधीच नष्ट होत नाही. आपण बोललेले शब्द तसेच असतात आणि ते कार्य करतात. आणि इब्रिकरासपत्राच्या 11व्या अध्यायात म्हटलंय, कृतीविना विश्वास व्यर्थ आहे. कृतीविना. आणि आमची विश्वासाची कृती स्तवन अत्यंत महत्वाची आहे, अत्यंत महत्वाची आहे. पुढचं म्हणजे जो परमेश्वराला आपला भाव विषयी करतो आणि हाक मारतो. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. इर्माया 33:3 मध्ये तो म्हणतो, मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐको. हाक मारल्यानंतर तो ऐकतो. मी हाक कुणाला मारायला जातो? शेजारच्याला, नवऱ्याला, बायकोला, लेकरांना, ह्याला त्याला, बसला, इकडं तिकडं हाक मारायला जाते मी. हाक कुणाला मार? तुझा देव परमेश्वर या अशक्य गोष्टी शक्य करणारा देव आहे, जो विश्वास आहे, कधी न बदलणारा, कधी न सोडणारा. त्याला हाक मार. तो हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. हाक मारायला शिका. वेळोवेळी प्रत्येक क्षणाला त्याच्यावर डिपेंड राहा. छोट्या छोट्या गोष्टीत त्याला हाक मारून बघा, तो कसा उत्तर देतो. तो तुमच्या जीवनाच्या प्रत्येक विभागात इंटरेस्ट घेतो. तो प्रचंड प्रेम करतो. स्तोत्र संहिता 46:1. देव माझे सामर्थ्य व माझे सहाय्य आहे. तो संकट समयी सहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो. त्याला मी माझा भाव विषय करेन आणि मी त्यालाच हाक मारेन, त्याच्यावर भिस्त ठेवेन. पुढे म्हणजे मी कबुली देतो. मुखाने कबूल करा. येशू परमेश्वर हा देव आहे. रोमकारास पत्रामध्ये म्हटलंय. आणि तू परमेश्वराचं गौरव पाहशील आणि तुझं तारण होईल.
हालेलुया. कबुली, कन्फेशन, योग्य कन्फेशन, नेगेटिव्ह कन्फेशन नाही, होकारार्थी कन्फेशन. होईलच होईल, करेलच करेल, अशक्य गोष्टीला हसून पाहून माझा देव म्हणतो होईलच होईल. तो देव आहे, अशक्य गोष्टी शक्य करणारा तो परमेश्वर आहे, म्हणून तो परमेश्वर आहे, म्हणून तो परमेश्वर आहे. ती कबुली मी देईन, सतत कबूल करेल. स्तोत्रसंहिता 32:7 वचन, तू माझा आश्रयस्थान आहे, तू संकटापासून माझे संरक्षण करशील. तू माझा आश्रयस्थान आहे, तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला वेढशील. मी सदैव कबुली देत राहील. तू माझा उंच गड आहे, तू सामर्थ्याचा गड आहे, तू माझी आशा पूर्ती करणार आहे, तू माझा आरोग्य देणार आहे. हे कन्फेशन, ही कबुली मी सतत करेन. जेवढं मी कबूल करेन तेच माझ्या जीवनात घडेल. कारण परमेश्वर म्हणतो तुला मी मुख दिलेलं आहे, ते मुख मी आशीर्वादित केलंय. तुमच्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे, जे तुम्ही बोलाल ते घडेल. मी पॉझिटिव्ह बोलेन, मी कबुली देईन, सतत होकारार्थी कबुली देईन. आणि येशूच्या नावामध्ये ही कबुली परमेश्वर पूर्णत्वास नेतो. पुढे म्हणजे परमेश्वराच्या नावाला ज्यावेळेला आम्ही गौरव देतो, परमेश्वराच्या नावाला गौरव द्यायला शिका. स्तोत्रसंहिता 5:11, स्तोत्रसंहिता 5:11, परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करो, त्यांचे तू रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करो. त्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्या ठाई उल्हास पावो. परमेश्वराच्या नावाचा गर्व करा, देवाच्या नावाचा गर्व करा. स्वतःचा गर्व करू नका. माझा देव परमेश्वर, येशू ख्रिस्त अशक्य गोष्टी शक्य करणारा देव, परिस्थिती बदलणारा, मनुष्य बदलणारा देव आहे, याचा गर्व करा. त्याच्या नावाचा गर्व जो करतो, त्याच्या नावाचा ध्यास जो करतो, तो परमेश्वराचा गौरव पाहतो. नीतिसूत्र 18:10 मध्ये म्हटलंय, परमेश्वराचे नाव बळकट दुर्ग आहे. परमेश्वराचे नाव, याहवेचे नाव युद्ध है, वाव है. इब्रीमध्ये त्याचं नाव आहे युद्ध है, वाव है. अडोनाय, अल-एलोहिम, यहोवा निस्सी, येशुआ, याहवे, यहोवा इरे, यहोवा शालोम, यहोवा रुफेका. त्याचा नावाचा मी धन्यवाद करेन आणि त्याच्या नावाचं मी गौरव करेन. कारण त्याचं नाव मला मुक्तता प्राप्त करून देतो आणि संकटातून सोडवतो. त्याच्या नावात रोग बरे करण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या नावात सुटका देण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या नावात मनुष्य बदलवण्याचं सामर्थ्य आहे, त्याच्या नावात अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य आहे. त्याचं नाव सामर्थ्यशाली आहे. आजपासून मी फक्त आणि फक्त त्याच्या नावाचाच गौरव करेन आणि त्याच्या नावाचाच अभिमान बाळगेन. गर्व परमेश्वराच्या नावाचाच करेन, स्वतःचा नाही, व्यक्तीचा नाही, संपत्तीचा नाही, कोणत्याही गोष्टीचा नाही, सौंदर्याचा नाही, सेवेचा नाही, ज्ञानाचा नाही, कशाचाही नाही, तर फक्त परमेश्वराच्या नावाचा गौरव करेन आणि त्याचाच अभिमान मी बाळगेन. पुढचं म्हणजे परमेश्वराची वचनं ऐकून घेईल, वाचेल आणि त्याचं मनन करून त्याचप्रमाणे प्रार्थना करेल. त्यावेळेला तुम्हाला संकट, मी त्याच्या संरक्षणाच्या कवचात राहतो. ज्या वेळेला मी त्याची वचनं ऐकून घेतो, त्याची वचनं मी वाचते आणि त्यावेळेला मी ती वचनं बोलत राहते सतत आणि ती घेऊन मी प्रार्थना करते, त्यावेळेला मला तो संकटातून सोडवतो. ही वचनं की तू माझा बळकट दुर्ग आहे, संकटातून सोडवणारा तू माझा परमेश्वर आहे, असं तू मला म्हटलंय. 20व्या स्तोत्रसंहिता 20 अध्याय 1 वचनात तू म्हटलाय. जेव्हा मी हे क्लेम करते आणि प्रार्थना करते, हे शिक्कामोर्तब करते हे वचन,
ही वचनं मी बोलून मी प्रार्थना करते, त्यावेळेला परमेश्वर माझं संरक्षणाचं कवच होतो. पुढे मी शांती निर्माण करणार होते. त्यावेळेला माझी शांती परमेश्वरासारखी, माझी शांती माझ्या सगळ्या शेजाऱ्यांसारखी ज्या वेळेला आहे त्यावेळेला मला संरक्षणाचं कवच प्राप्त होतं. परमेश्वर माझं कवच होतो, परमेश्वर माझा आश्रयदुर्ग आणि माझं संरक्षण होतो. कसं? 2 आज्ञा दिल्यात ना. तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी आज्ञा, तू जसा आपणावर तसा आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. पती, बायको, लेकर, अवतीभोवती असणारे लोक, शेजार, शत्रू सगळे शेजारी आहेत. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. परमेश्वरावर प्रीती कर. प्रीती करत असेल तर त्यांच्यात आणि माझ्यात काय असेल? शांती. माझ्या परमेश्वरावर माझा पूर्ण भरोसा राहील, त्याचाच अभिमान मी बाळगेल आणि परमेश्वराने माझ्यात शांती असेल. निर्भय राहील मी परमेश्वरावर विश्वास ठेवून. बरोबर आहे. जर मी दुसऱ्या जशी माझ्यावर तशीच इतरांवर प्रेम करत असेल तर मी त्यांचा सन्मान करेन आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करेन आणि त्यांच्या संकटाला धावून जाईन. मग भले कोरोनाचं सत्य जरी समोर असलं तरी देखील मी परमेश्वर येशू ख्रिस्त या सत्यावर विश्वास ठेवेन आणि लोकांना मदत करण्याचं, लोकांवर प्रेम करण्याचं कमी होऊ देणार नाही. सेल्फिश नेचर, सेल्फ सेंटरनेस येऊ देणार नाही. अशी व्यक्ती मी माझ्या जीवनात बघते. पाठीचा त्रास होतो, प्रचंड त्रास होतो, देवाच्या सेवेला धावते रात्रंदिवस. इतका भयंकर त्रास की पाऊल गाडीतून बाहेर टाकताना भयंकर असह्य कळा येतात आणि तरी देखील रात्री 12 वाजेपर्यंत कॉम्प्युटरवर बसून लोकांची फुकट कामं करून का केलं डॉक्टर म्हणतात, लोक विचारतात का करतात. माझ्या येशू ख्रिस्तासाठी, माझ्या परमेश्वरासाठी करतो. अहो त्याचं सगळं तुम्हाला त्याचं वेतन नाही देत, निम्मे लोक देत नाही, नो प्रॉब्लेम. सगळ्यांनी नाही दिलं तरी चालेल. ती माझी सेवा आहे ज्याचा कुठेही उल्लेख नाही, जे कुणालाही माहित नाही, ज्याच्यातले 80% लोक स्वार्थी आहेत आणि ते त्यांना माहिती देखील आहे की फक्त काम करून घेण्यासाठी आहे, त्यांचं वेतन प्राप्त करून घेण्यासाठी आहे. तोपर्यंत गोडगोड बोलतात. हे माहिती असून देखील कोरोनात सगळ्यांचे उघडे स्वार्थी चेहरे या व्यक्तीने पाहिलेले असून देखील, ही व्यक्ती फसवलेली गेलेली असून देखील अजूनही त्या व्यक्तीने चांगलं करायचं थांबवलेलं नाही. आज ह्या क्षणाला देखील पाठीत असह्य कळा असताना लोकांसाठी चांगलं करणं थांबवलं नाही. का? तर येशू ख्रिस्तावरचा विश्वास. आणि आईच्या गर्भाशयात, माझ्या त्या आईच्या गर्भाशयात येशू ख्रिस्ताने माझी त्याच्या कार्यासाठी निवड केलेली आहे. हा विश्वास, खंबीर विश्वास. त्या विश्वासानं ही व्यक्ती करू शकते. का आम्ही करू शकत नाही? काय करू शकत नाही? काय स्तवन करतो टाळ्या वाजवून, त्याची वचनं क्लेम करून त्याच्या लोकांसाठी प्रार्थना करणं रात्रंदिवस, हे जे करतो परमेश्वर त्याच्या भोवती संरक्षणाचा कोट होतो आणि प्रत्येक संकटातून तो त्याची सुटका करतो. आणि त्याला तो म्हणतो, मला हाक मार मी तुला उत्तर देईन, मला हाक मार मी तुला उत्तर देईन. लक्षात घ्या. आणि तो पूर्ण समर्पण मागतो. पूर्ण पूर्ण परमेश्वरा, माझं जे आहे ते सर्व तुझं आहे. हे सर्वस्व माझं तुला घे, माझं काहीच माझं नाही.
माझ्या जीवनातलं प्रथम स्थान तू घे. सर्वस्व तुला अर्पण करतो परमेश्वरा. पूर्ण समर्पण करतो. माझं सर्वस्व घे. जे मला अतिप्रिय आहे ते सगळं तुझ्या हातात देतात आणि तुला जे हवं ते तू कर. इतकं पूर्ण समर्पण परमेश्वराला आज तुमच्याकडून हवं आहे. आणि त्यावेळेला तो तुमचं पूर्ण संरक्षणाचा कवच होतो आणि तो तुम्हाला म्हणतो मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. संकटाच्या दिवशी परमेश्वर तुझे ऐकू. याकोबाच्या देवाचे नाव तुला उच्चपदी प्रस्थापित करू. पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठवू. सेवेतून तुला आधार देऊ. तो तुझ्या सर्व अर्पणाचे स्मरण ठेव. तुझ्या होमार्पणाचे तो स्मरण ठेव. हालेलुया. ओरेला शकाराबा शराबा. आज आपण गुडघ्यावर येऊया. आपले हात वरती करूया आणि परमेश्वराला म्हणूया तू माझं संरक्षणाचं कवच आहेस. तू माझं संरक्षणाचं कवच आहे. परमेश्वरा मी तुला समर्पित होतो. तुझ्या स्वाधीन होते, अधीन होते पूर्ण. मी तुला हाक मारतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. मी तुझं स्तवन करेन. मी विश्वासाने तुझी वचनं घेऊन प्रार्थना करेन आणि माझ्या शत्रूवर मी प्रेम करेन. माझ्या शेजाऱ्यावर मी जशी आपणावर तशी माझ्या शेजाऱ्यावर प्रेम करेन आणि माझ्या परमेश्वराचाच अभिमान बाळगेन. कारण तो माझा बळकट दुर्ग आहे. मी विश्वास ठेवतो. म्हणा परमेश्वराला तू माझं बल आहे. तू माझं सामर्थ्य आहे. तू मेरा बल है प्रभु. तू मेरा बल है प्रभु. तू मेरा बल है प्रभु. तू मेरा बल है यीशु. तू मेरा बल है प्रभु. आमेन. हालेलुया. तू मेरा बल है प्रभु. हालेलुया. उठती लहरों से डूबती नैया में तू ही है मेरा पिता. संग मेरे इस दरिया तू ही है मेरा पिता. संग मेरे इस दरिया तू मेरा बल है. Thank you, Lord. Thank you, Jesus. Hallelujah, hallelujah, hallelujah.
सगळं आहे. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद.